नमस्कार मंडळी, कशा आहात सर्वजण? मजेत ना? मजेतच राहिलं पाहिजे. चला तर आमच्याकडचे एक पद्धतीची रेसिपी तुम्हाला करून दाखवते. त्याला लागणारं साहित्य काय काय आहे? हिरवी मिरची घेतली, कढीपत्ता, कोथिंबीर, थोडा लसूण घेतलेला सोललेला. तुम्हाला जर मिरची जास्त पाहिजे असेल तर तुम्ही जास्त प्रमाण करू शकता. थोडे शेंगदाणे घेतले, तीळ घेतले, मेथी घेतली, चवीनुसार मीठ, 2 टमाटर चिरले आणि चिंच घेतली. चिंचशिवाय आमच्याकडची रेसिपी अधुरी असते, म्हणून चिंच घेतलेली आहे मी. तर तुम्हाला जर पसंत नसलं तर तुम्ही स्किप करू शकता. तोंडली छान धुवून उभी मी अशी चिरून घेतली. तर याची आपण रेसिपी बनवणार आहे आपण. तर अशा पद्धतीने मी छान चिरून घेतली, छान लांब लांब काप केले. तर इथे मी पॅन ठेवला आहे. पॅनमध्ये 1 चम्मच तेल टाकणार मी. आपल्याला अगोदर शेंगदाणे भाजून घ्यायचे. तुम्हाला जर जास्त चटणी बनवायची असेल तर तुम्ही शेंगदाणे सर्व साहित्य आपण थोडं जास्त करू शकतो. छान शेंगदाणे मी भाजून घेते तेलामध्ये. तर यामध्येच आहे ना मी तीळ पण घालून घेते आणि तीळ पण छान आपल्याला भाजून घ्यायचे आहे. गरम आहे शेंगदाणे, तिळाला पण जास्त काही वेळ लागत नसतो आणि ही रेसिपी खूपच छान आहे. भातासोबत किंवा गरम गरम चपाती खूपच छान असते. साईड डिश म्हणून आमच्याकडे केली जाते. तीळ आणि शेंगदाणे आपले दोन्ही पण भाजले गेले. आता गॅस बंद करून तर हाच पॅन वापरत आहे मी. आता आपल्याला मिरची वगैरे भाजून घ्यायची आहे. आमच्याकडे मोठे मोठे फंक्शन असतात, त्या फंक्शनमध्ये अशा प्रकारची चटणी बनवली जाते. तर अगोदर मिरची भाजून घेते. मिरची, लसूण, कढीपत्ता, मेथी दाणा, टमाटर आणि याच्यात मी चिंच पण टाकून घेतली. याच्यामध्येच मी याच्यामध्येच आपल्याला थोडं जिरं टाकून घ्यायचे आहे. छान भाजून घेऊ या तेलामध्ये. छान भाजायचं जेणेकरून आपल्याला ही चटणीची टेस्ट छान आली पाहिजे. थोडे धने पण टाकून घेते. यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि तोंडे पण टाकून घ्यायची आहे. ते पण आपल्याला छान नरम पडेपर्यंत भाजून घ्यायचं. त्याच्यामध्ये हळद पण टाकून घेते मी. कोथिंबीर टाकून घेते. जर तुम्ही अशा पद्धतीची चटणी बनवली तर 3 ते 4 दिवस बाहेर पण राहू शकते आणि तुम्ही फ्रीजमध्ये 7-8 दिवस तुम्ही ठेवू शकता, आरामात ठेवू शकता. खूप छान असते ही रेसिपी. एकदम आपण छान पद्धतीमध्ये बनवून दाखवत आहे तुम्हाला मी. कमी साहित्यामध्ये अगदी तोंडाची चव वाढवणारी ही रेसिपी. मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही पण बनवा. चला मंडळी, सर्व साहित्य आपलं छान अगदी भाजलं गेलेलं आहे. छान नरम पडलेलं आहे सर्व, बघू शकता. तर आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरला भरून घ्यायचं आहे. एखादं साहित्य याच्यामध्ये कमी जास्त असलं तरी चालेल, काही हरकत नाही. तेवढीच टेस्टी ही रेसिपी बनते आणि तुम्ही बनवूनच बघा. तर सर्वात अगोदर आपल्याला शेंगदाण्याने तीळ काढून घ्यायचे. तर बघू शकता, जास्त बारीक नाही काढला आहे मी, थोडं जाडसरच ठेवलेलं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला सगळं मिश्रण घालून घ्यायचं आहे. नंतर एकदा आपल्याला मिक्सी करून आणायची आहे.
तर याच्यामध्येच काढते. छान थंड झालं आहे तर बघू शकता. तर बघू शकता अशा पद्धतीनं आपण ही चटणी मिक्सरला वाटून आणलेली आहे. आता आपल्याला दुसऱ्या टपमध्ये काढून घ्यायची आणि फोडणी द्यायची आहे. तर मी टपमध्ये काढून घेते आणि आपल्याला 5-6 ते दिवस स्टोअर करू शकता फ्रीजमध्ये. बाहेर तर 2-3 दिवस राहू शकते. तर बघू शकता मंडळी, छान एकदा आपण चमच्याच्या सहाय्याने छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला तडका टाकायचा आहे. तडका तेल केलं आहे मी, याच्यामध्ये टाकून घेते. अगदी साधे आणि सोप्या पद्धतीमध्ये ही रेसिपी आहे. नक्कीच बनवा आणि रेसिपी पूर्ण बघा. रेसिपी बघितल्याबद्दल आपले सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद. परत भेटूच आपण एक छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा, स्वतःची काळजी घ्या, त्याचबरोबर आपल्या कुटुंबाची पण काळजी घ्या. आणि माझी चटणी कशी झाली नक्कीच कॉमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. परत भेटूत आपण. धन्यवाद तोपर्यंत.